बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचा अनमोल वेळातला वेळ काढून हा व्हिडिओ बघणार आहात, त्यासाठी मनापासून थँक्यू आणि मनापासून तुमचे स्वागत सुद्धा। तर बघा, आता व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर मला तुम्हाला एकच सांगायचं आहे, आता पावसाळ्याचे दिवस असणार आहेत, तर त्यासाठी आपल्याला घरच्या घरी 12 धान्य आणि 5 जिन्नसापासून प्रीमिक्स कसं बनवायचं हे मी तुम्हाला दाखवणार आहे आणि त्यापासून किती पदार्थ तुम्हाला बनवता येतील हे सुद्धा आपण आता पुढे ऐकणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, आवडल्यानंतर गरजू व्यक्तींना पुढे शेअर करा। चला तर आता वेळ न घालवता आपण लगेचच व्हिडिओला सुरुवात करूयात। तर बघा, व्हिडिओची सुरुवात ही आपण पौष्टिक धान्यापासून सुरू केलेली आहे। तर या ठिकाणी अर्धा किलो नाचणी 2 पाण्याने मी स्वच्छ धुवून घेतली। त्यानंतर कढईमध्ये आपल्याला छान खमंग अशी भाजून घ्यायची आहे। साधारण 5-7 मिनिटं एका धान्याला आपल्याला द्यावा लागतो। तर त्यानंतर तोपर्यंत मी इकडे अर्धा किलो बाजरी स्वच्छ 2 पाण्याने धुवून घेतली। नाचणी इकडे भाजून झाली, कॉटनच्या कपड्यावरती मी पसरवून घेते। त्यानंतर बाजरी सुद्धा आपल्याला त्याचप्रमाणे छान भाजून घ्यायची आहे। तर तोपर्यंत इकडे ज्वारी सुद्धा मी अर्धा किलो 2 पाण्याने धुवून घेतली। ज्वारीतलं पाणी निथळेपर्यंत इकडे आपली बाजरी भाजून झाली। त्यासोबतच आपण ती भाजणी सुद्धा नाचणीप्रमाणे कॉटनच्या कपड्यावरच टाकलेली आहे। त्याचबरोबर आता इकडे ज्वारी छान भाजून घ्यायची। ज्वारी भाजेपर्यंत आपण इकडे गहू घेतलेले आहेत, तेही 2 पाण्याने धुतली। पण गहू किती घ्यायचे, आपल्याला पाव किलो असे गहू घ्यायचे आहेत। ज्वारी सुद्धा भाजून झाली। त्याचबरोबर आता गहू सुद्धा आपल्याला लालसर होईपर्यंत भाजायचे। गहू थोडे जास्तीचे चांगले भाजा। त्यानंतर तांदूळ सुद्धा मी पाव किलोच घेतले। तर ह्याच प्रमाणासोबत तुम्ही हे मिक्स डाळीचं प्रीमिक्स बनवा। याला आपण भाजणी सुद्धा म्हणू शकतो, भाजणीचं पीठ। तर बघा, हाताला पोळते म्हणून मी मस्त कापडाने याला पसरवून घेतले। लगेचच तांदूळ सुद्धा आपल्याला भाजायचे। कढईत टाकल्या टाकल्या याला ओलसरपणा असतो, पण गरम झाल्यावर 1-2 मिनिटाच्या आत हे लगेच कोरडं बनतं। हे धुवून घेण्याचं कारण हे सगळं दुकानामधलं आहे। आपले घरचे जर धान्य असतील तर एवढं धुवायची गरज नाही। तांदूळ भाजेपर्यंत 2 वाट्या मूग डाळ इथे मी सालीसोबत घेतली, धुवूनही घेतली। तांदूळ छान भाजून झाल्यावर कपड्यावरती तेही आपण टाकून घेतले। त्यानंतर मूग डाळ भाजेपर्यंत मसूर डाळ आणि उडीद डाळ एकत्र करून मी 1-1 वाटी धुवून घेतली। बघा, दुकानातले जे धान्य असतात ना, जास्त काळ टिकण्यासाठी त्याला खूप सारा असं बोरिंग पावडर लावलेलं असते, त्यामुळे 2-3 पाण्याने शक्यतो हे स्वच्छ धुवूनच घ्यायचं बरं का। तर इकडे मूग डाळ भाजून झाली, ती सुद्धा मी फॅन खाली ठेवली। मसूर डाळ आणि उडीद डाळ सुद्धा भाजून झाली। तोपर्यंत हरभरा डाळ आणि तूर डाळ मी सेम तेच प्रमाण घेतले, 1-1 वाटी असं। उडीद डाळ मसूर डाळ आपण छान खरपूस भाजून घेतली, ती सुद्धा फॅन खाली टाकली। तर आता इकडे तूर डाळ आणि हरभरा डाळ आपल्याला मस्त ब्राऊन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचे। तोपर्यंत इकडे मी घेतलेला आहे राजमा। तर बघा, राजमामध्ये 3 प्रकार असतात, एक ब्राऊन असते आणि एक ब्लॅक असते पूर्ण, त्याचबरोबर एक हाफ व्हाईट आणि हे थोडंसं ब्राऊन टाईप असं। तर तिन्ही असेल तर खूपच छान, नसेल तर तिन्हीपैकी एक तरी तुम्हाला राजमा यामध्ये टाकावा लागेल, कारण या भाजणीची चव खूपच भारी लागते। इकडे तूर डाळ आणि हरभरा डाळ छान आपलं भाजलेलं आहे बघा, तुम्ही पाहू शकता मस्त कलर आलेला आहे। तर आता इकडे राजमा सुद्धा आपण भाजून घेऊयात। राजमा 1च वाटी घेतला होता, त्याचबरोबर 1 वाटी भगर सुद्धा मी धुवून घेते। यामध्ये आपल्याला भगर सुद्धा ॲड करायची आहे। भगर सोबतच 1-1 वाटी जर तुम्ही चवळीची आणि मटकीची डाळ घेतली तर ती सुद्धा यामध्ये खूपच भारी लागते, पण या ठिकाणी मी घेतली नाही। तर भगर धुवून झाल्यावर आपण भगर सुद्धा छान भाजून घेणार आहोत। इकडे राजमा छान भाजून झालाय, थंड करायला ठेवूयात। इकडे भगर आपली भाजून होईपर्यंत मी एक तुम्हाला महत्त्वाची माहिती सांगते बघा। वेट लॉससाठी जर तुम्ही डाएट प्लॅन करत असाल तर हे भाजणीचं पीठ तुमच्या घरामध्ये असणं खूप गरजेचं आहे। तर 2 ते 3 चमचे तुम्ही याची पेज बनवा, अगदी आपल्याला पोट भरल्यासारखं वाटेल आणि अगदी हलकं सुद्धा वाटेल। आणि संध्याकाळी जवळपास तुम्ही जर ही 15 दिवस पेज करून पिली तर वेट लॉससाठी खूपच याचा फायदा होणार आहे। यामध्ये प्रोटीनयुक्त आपण धान्य घेतलेली आहेत आणि आपली भाजणी आणखीन खमंग होण्यासाठी आपण यामध्ये 5 जिन्नस टाकलेले आहेत बघा। तर आता ते कोणते कोणते आणि किती प्रमाणासोबत, प्रत्येकी 3 चमचे जवस, ओवा, जिरे, धने आणि बडीशोप। तर तुम्हाला माहितीच आहे, ओवा असेल, जिरे असतील, बडीशोप असेल, जवस असेल, वेट लॉससाठी किती फायद्याचं आहे, धने सुद्धा। तर बघा, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही भाजणी खमंग खूप होते।
हे आपण जिन्नस त्यामध्ये ॲड केल्यामुळे. बघा फायनली तब्बल 1.5 तासानंतर आपण 12 धान्य आणि 5 जिन्नस हे लालसर आणि खरबूज होईपर्यंत भाजून घेतले, थंडही करून घेतले. आता हे सगळे धान्य मी एका पाटीमध्ये एकत्र करून घेतले. साधारण 1 ते 1.5 तास याला छान उन्हामध्ये वाळवलं. ऊन नसेल तर तुम्ही साधारण 2-4 तास याला फॅन खालीच वाळवा आणि डायरेक्ट गिरणीमधून याचा आपल्याला आता पीठच करून आणायचं आहे. व्हिडिओमध्ये मी ज्याप्रमाणे धान्य घेतले होते की नाही, तर ते धान्य जवळपास 4.5 किलो भरत आहे, म्हणजे जवळपास 5 किलो धरा. तर त्यातलं निम्म धान्य मी दळून आणत आहे. जर तुम्हाला याप्रमाणे जास्त वाटत असेल तर मी जे प्रमाण सांगितले त्याच्या अर्ध प्रमाण तुम्ही घेऊन हे सगळी भाजणी तयार करू शकता. मी नाशिकला राहते त्यामुळे इकडे थोडा पाऊस काळ जास्त राहतो आणि पावसाळ्यात ऊन असते नसते, त्यामुळे मी एकत्रच हे छान भाजून घेते, वाळवून घेते आणि मस्त स्टोर करून ठेवायचं. 2-3 वेळा हे गिरणीतून छान दळून आणायचं. जवळपास 3 ते 4 महिने तरी हे आपल्याला भाजणी जात असते. तर आता या पिठापासून कोणते कोणते पदार्थ आपल्याला बनवता येतील. सगळ्यात पहिलं म्हणजे याची पेज ही खूप टेस्ट लागते. त्यानंतर दह्यात किंवा ताकामध्ये केलेली आंबील सुद्धा टेस्ट लागते. त्यानंतर धपाट, त्याचबरोबर शेंगुळे असतील, त्यानंतर थालीपीठ असेल, त्याचबरोबर याचा डोसा सुद्धा आपल्याला करता येतो. फक्त रात्रीला आपल्याला याला भिजत ठेवावं लागेल आणि सकाळी लगेचच आपल्याला डोसा याचा असा खरबूज असा मस्त होतो. बघा मी करून बघितलेला आहे. त्यानंतर दुधी भोपळ्याचा किंवा काकडीचा किस टाकून या पिठात तुम्ही पेज अशी पातळ बनवली आणि त्याचे चिले जर बनवले ना, खूप छान होतात. त्याचबरोबर धिरडं सुद्धा होते. चिले आणि धिरडं हे वेगळं आहे. धिरडं म्हणजे फक्त सॉफ्ट पिठाचं आपण यामध्ये थोडीशी हिरवी मिरची, कोथिंबीर वगैरे टाकून डायरेक्ट करू शकतो. आणि चिले म्हणजे यामध्ये काकडी, टोमॅटो, दुधी भोपळा असेल, 1-2 भाज्या असतील तर त्याचं ते चिला आपण बनवू शकतो. त्यानंतर असे बरेचसे पदार्थ आपल्याला या ठिकाणी या पिठापासून बनवता येतात. आणि हो, यापेक्षाही तुम्हाला झटपट जर बनवायचं असेल काही, तर 2-3 हिरव्या पालेभाज्या बारीक कट करून या पिठामध्ये छान मळून घ्या आणि गोल गरगरीत खमंग अशी याची भाकरी सुद्धा आपल्याला खायला लगेचच तयार होते. कोणत्याही भाजीसोबत खा किंवा साध्या आपल्या दह्यासोबत जरी खाल्ली तर खूपच मस्त लागते. तर असे बरेचसे पदार्थ आहेत की आपण यापासून बनवू शकतो. आणि खरं सांगू का, जी मी व्हिडिओमध्ये तुम्हाला ही भाजणी बनवून दाखवली ना, तुम्ही अगोदर ट्राय करा आणि आवडल्यानंतरच पुढे तुमच्या मैत्रिणींना सुद्धा शेअर करा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका बरं का. तर पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.